अदिती, अगं कालपासून एवढा सस्पेन्स ठेवलंस तू. सांग ना प्लीज, कोण येणार आहे? मग आणखी थोडा वेळ थांब, कळेल तुला. अगं सांग तरी, तू नक्की काय ठरवलंयस? मला तरी कळू दे की कोण येणार आहे. से डरी मी. थांब. हॅलो. हां बरं बरं, पोहोचलास का तू? हो हो आहेत सगळे, ये तू. सांग ना कोण येते. सिड, कदाचित ही व्यक्ती आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. आता आपण या प्रॉब्लेम मध्ये अडकलोय म्हणून कदाचित त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला सापडत नसेल. ही येणारी व्यक्ती आपल्याला तो मार्ग दाखवू शकते. आलेच. हा जो कोणी येतोय याच्यामुळे नवा काही प्रॉब्लेम नको क्रिएट व्हायला. हा सिद्धार्थने सगळं सांगितलं असतं तर घरामध्ये मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला असता आणि आपला प्लॅन पुढे सुरू करता आला असता. पण नाही, हा मूर्ख काही बोलतच नाहीये. महालक्ष्मी, तुझं बरोबर आहे. तू म्हणते ना, तमाशा घातल्याशिवाय काही होत नाही. मी नेहमीच बरोबर असते. या देशमुखांना तमाशा केल्याशिवाय खरंच काही कळत नाही. मला सध्या कोणाशी घेणं देणं नाहीये. मला वाटलं होतं की सिद्धार्थला समजावून सांगितलं, प्रेशराईज केलं की काम झालं. पण नाही, याला सिरियसनेस नाहीये. आता काल दोघांचं भांडण झालं तेव्हा वाटलं की हा घरी सगळं सांगून टाकेल, पण नाही, काही उपयोग झाला नाही. त्यात आपली मुलगी आहे सगळं सांभाळून घेणारी. संपलं भांडण, आता पुन्हा पहिल्यासारखं झालंय. मग काय तर, बघितलं ना, एकत्र चहा नाश्ता करतात, हसतात, कुजबुजतात. पुन्हा पहिल्यासारखे लवबट झाले. सगळं पहिल्यासारखंच झालंय. मिलिंद, काहीही फरक पडलेला नाहीये. चल, तुझा उपाय करून बघू. तमाशा? पण ह्या वेळेला तू नाही, मी तमाशा करणार. बघच तू. अदिती, अगं मला खरंच कळत नाही की तू काय विचार केलायस. कोण येणार आहे? पण खरं सांगू का, बऱ्याच दिवसांनी आपण हसलो, एकमेकांशी छान बोललो. खरंच खूप बरं वाटतंय मला. सेठ, तुझा मूड चांगला असला ना की मग मला पण बरं वाटतं. येऊ का? डॅड, ये ना. डॅड, तुझा नाश्ता झालाय का की मी घेऊन येऊ? सिद्धार्थ देशमुख, काय चाललंय काय तुमचं? डॅड, काय झालंय? तू असं का बोलतोयस? ज्याला प्रश्न विचारला ना त्याला बरोबर कळतंय मला काय बोलायचंय ते. तुला माहित नाहीये, त्याने मला वचन दिलं होतं की लग्न झाल्यानंतर तुला हा अमेरिकेला घेऊन जाईल. ताकद, पैसा, सगळं सगळं कामाला लावलं आणि याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी सुद्धा डेस्परेटली प्रयत्न केला. तिथे तुला एक सांगू, मला आहे ना माझं तरुण पण ह्याच्यामध्ये दिसलं. म्हटलं पॅशनेट आहे, जिद्दी आहे, पण तसं नाहीये. हा एक नंबरचा खोटारडा आहे. त्याला याचं डिसिजन घरच्यांना सांगता येत नाहीये. अरे सांगता येत नसेल ना तर तसं स्पष्ट सांग. मी फोर्स केलेला नाहीये तुला, पण मी कसा मेहनती आहे, मी सगळं एकटं उभं करणार आहे. ही असली नाटकं बंद कर. डू यू अंडरस्टँड? सिद्धार्थ देशमुख. डॅड प्लीज शांत हो, ऐकून घ्या आमचं. सिडला जायचंच आहे अमेरिकेला, पण मला नाही जावंसं वाटत आहे. आमचं एकमत नाही होते, पण आम्ही सुद्धा काही गोष्टी ठरवतोय, घेऊ काहीतरी डिसिजन आणि मग सांगूच. अदिती,
ह्यालाच इथे थांबायचंय, पण तुझं मन इथे अडकलंय ना, तुला हे घर सोडायचं नाहीये, याचं निमित्त करणार आहे हा आणि इथेच थांबणार आहे. तू आता जे म्हणशील ना त्याला हा हो हो करणार आणि नंतर स्वतःच्या मनासारखं करणार. स्वतःच्या मनासारखं म्हणण्यापेक्षा कम्फर्ट झोन मधलं. नाही सर, मी काही झालं तरी अमेरिकेला जाणार. मी घरच्यांशी पण बोलून घेईन हे सगळं. अरे कधी, अरे हे कधीपासून सांगतोयस तुम्हाला? डॅड, अरे ओरडतोयस का तू? कारण पाणी डोक्यावरून गेलंय अदिती. इतकी कठीण गोष्ट नाहीये. अरे मी सुद्धा जॉईंट फॅमिलीमध्ये वाढलोय, पण आपल्या स्वप्नांना घेऊन ठाम राहिलं ना तर काहीच कठीण नाहीये. पण जर हा ठामच नसेल ना तर याला सगळं कठीण वाटणार आहे. डॅड, प्रत्येकाचा स्वभाव तुझ्यासारखा नसतो ना. तू प्रॅक्टिकल आहेस, तू नाहीये. सिड खूप इमोशनल आहे, कसं जमेल त्याला पटकन? अरे मग अशी स्वप्न बघायचीच कशाला? जी झेपणार नाही. डॅड, सिडने ठरवलंय ना, मग तो ते करणारच. मी आहे त्याच्या पाठीशी. सिडला जमणार नाही अशी एकही गोष्ट यापुढे असणार नाही. अगं हो हो हो, जरा हळू. एवढं काय झालंय? हळूहळू सांग. सिद्धूच्या रूम मध्ये भांडण? म्हणजे सिद्धूच्या रूम मध्ये भांडणं झाली? अरे देवा, ही दोघं पुन्हा भांडली की काय? अगं जाऊ दे, आता आपण काय करणार? सोडवतील त्यांचं ते. आणि अगं आता त्यांचं लग्न झालंय ना, अशी लुटूपुटूची भांडणं होतच राहणार. मिटेल भांडणं. काय सिद्धू आणि आदितीचं भांडण नाही झालं? मग आदितीचे बाबा ओरडतायत आणि भडकले. काय झालं असेल हो? डॅड, अरे ऐकून तर घे. मी काही एक ऐकणार नाहीये. मी जे काही करणार आहे ना ते याच्या भल्यासाठी करणार आहे, याच्या चांगल्यासाठी करणार आहे. आणि ते मला करावं लागेल. म्हणजे काय करणार आहेस तू? मी स्वतः सगळ्यांना सांगणार आहे. आणि हो, तुमच्या दोघांपैकी कोणी मध्ये यायचं नाहीये. सर 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 ऐका माझं. सर, मी लवकरात लवकर घरातल्यांना सगळं सांगतो, पण आत्ता नको. डॅड प्लीज, आम्ही दोघांनी काहीतरी ठरवलंय. मला काही एक ऐकायचं नाहीये. अरे डॅड, माझ्याशी बोलू नका तुम्ही. हे बघा डॅड, सर 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 प्लीज माझं ऐका ना. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. हे बघा, मी ठरवलंय, मी सांगणार म्हणजे सांगणार. अरे माणसानं किती थांबायचं? आणि आता अजून उशीर होऊन चालणार नाही. आय मस्ट गो. डॅड, मी आज ऐकून घेणार. ऐका ना प्लीज. बिलकुल नाही. म्हणजे मला काय झालं व्याई साहेब? ते नमा म्हणत होते तुम्ही रागवला आहात म्हणून. नाही तात्यासाहेब, तसं नाही. पण मला आज सगळ्यांसमोर तुम्हाला काही सांगायचंय. बोला ना, काय झालं? तात्या, तुम्ही सिद्धार्थ आणि आदितीला एवढं मोठं सरप्राईज दिलं, जमीन नावावर केली, लॉयर्स बोलवून पेपर्सवर सह्या सुद्धा घेतल्यात, बरोबर? फॅक्टरीचा प्लॅन सुद्धा तयार केला, पाहिलाय तुम्ही. शिवाय भूमिपूजन सुद्धा झालं. सिद्धार्थ भूमिपूजनाला आला नाही, नंतर तो आला. भूमिपूजन झाल्यावर हळद कुंकू व्हायलं, बरोबर? इतकं सगळं झालं, पण
तात्या, एक फॅक्टरी उभं करणं इतकं सोपं नाहीये. ती दोघी तयार आहेत का त्याला? म्हणजे हो म्हणजे तात्या, तुम्ही ह्या दोघांना समोर बसून विचारायला पाहिजे, अरे बाबांनो, तुमच्या डोक्यात नेमकं काय प्लॅन आहे, कधी आणि कशी सुरुवात करायची, एकंदरीत कामाचं नियोजन कसं चालणार आहे, कामकाज, हे सगळं तुम्ही विचारायला पाहिजे. नाही, हे मी विचारणारच होतो त्यांना, पण म्हणलं जाऊ द्यावं काही दिवस मध्ये. तात्या, असं कसं हे असेच दिवस घेत राहिला ना तर खूप उशीर होईल. हो, इतकी मोठी जबाबदारी दिली तर काम कसं पाहिजे, एकदम झपाट्यानं केलं पाहिजे की नाही. मग डोक्यात दुसरं काहीच नको. आपल्याला मोठं व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर प्रचंड मेहनत, अगदी हुशारी आणि ठामपणा असायला पाहिजे. समोर कितीही अडचणी आल्या तरी आपले गोल, ध्येय आणि जिद्द सोडायची नाही. तरच आपण ती गोष्ट अचीव करू शकतो. राईट नाही तात्या, म्हणजे बरोबर बोलतोय ना मी? बरोबर बोलताय तुम्ही. अहो, तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आहात, तुम्हाला यातलं कळत असणारच ना जास्त आमच्यापेक्षा. सिद्धू, अरे तुला खूप चांगले सासरे मिळालेले आहेत, ते तुमच्या चांगल्याचाच विचार करत असणार ना. त्यांच्या अनुभवाचा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे. त्यांचं मार्गदर्शन खूप उपयोगी पडेल तुम्हाला. ते सांगतायत तसा अभ्यास करा. हो तात्या, आम्ही दोघांनी MBA केलंय, बिझनेसचं सुद्धा नॉलेज आहे, आणि मी तर डॅडच्या हाताखाली कामं सुद्धा केली आहेत. खूप शिकली आहे मी त्याच्याकडून. खरंच खूप ग्रेट आहे तो. तात्या, मी एक टीम तयार करते. आपल्या फॅक्टरीच्या फायद्यासाठी जो मन लावून काम करेल असा एक जण येतो. कोण सुनबाई? आता तो आल्यानंतर कळेलच तुम्हाला. आपण त्याच्याबरोबर चर्चा करून लवकरच कामाला सुरुवात करूया. अरे वा, मग तर छानच. काय आनंदाची बातमी आहे. वय सुमित्रा, मग आता या ह्याच्यावर काहीतरी गोडतोड होऊन जाऊन दे. हो, तुम्हाला फक्त निमित्त लागतं गोडधोड खाण्यासाठी. आदिती, सिद्धार्थ, ऑल दी बेस्ट. दणक्यात सुरुवात करा कामाची. बरं तात्या, काय बनवायचं गोड? काही नाही, फक्त बिन साखरेचा चहा बनव त्यांच्यासाठी. चला चला चला. ह्या आदितीने कोणाला बोलवलंय काय माहित? अगं असेल त्यांच्याच कंपनीतलं कोणीतरी, ज्याला चांगलं कळत असेल बिझनेस मधलं. हो, ती म्हणाली कळेल तुम्हाला. म्हणजे आपल्याच ओळखीचं असेल का? आपल्या ओळखीचं? आता ते वेडिंग प्लॅनर चॅन्डलरला नसेल ना बोलवलं फॅक्टरीच्या कामाचं प्लॅनिंग करायला? नको, तो चांगला नको बाई. तो काय करेल ना काही सांगता येत नाही. होता जरा चक्रम, पण मुलगा चांगला होता. लग्नामध्ये रंगत आणली त्यानं. किती मस्त गेले हे लग्नाचे दिवस. म्हणजे लग्नाची गडबड, मज्जा, मस्ती, आणि बघता बघता लग्न झालं पण. पण आता घरात नवीन लग्न कार्य कोणाचं? अहो, असं काय म्हणताय रत्नाक्का? नाही म्हणजे आता पुढची मेंबर आपली नमा आहे ना लग्नासाठी. अरे हो, काय ताई, करायची का मग तयारी? हा नमा. काय ग तुम्ही पण उगाच चिडवता तिला, लहान आहे अजून ती. काय ग, तुला काय एवढी काय झाली मला सोडून जायची? जावं तर लागणारच ग, पण इतक्यात नाही जाऊ देणार मी तुला.
हो, पण मुलगा बघणं सुरू करायला काही हरकत नाहीये, हो ना नमा? हा, म्हणजे जावई बापू सुद्धा फॅक्टरीतच कामाला. हे बाकी बरोबर बोललाय. काय रे, काय झालं? अदिती, कधी करतेस तू हे सगळं प्लॅनिंग? थोडा विश्वास ठेव माझ्यावर, मी सगळं सॉर्ट आउट करेन. अदिती, सॉरी, मी तुला फक्त टेन्शन देतोय ना. मी स्वतः हे सगळं करत नाहीये का? तुला माझी घुसमट कळते ना. आणि तुझ्या डॅडना जे वाटते तसं काही नाहीये. मला मनापासून अमेरिकेला जायचंय, पण ह्या सगळ्यांना दुखवून जायचं नाहीये मला. हे सगळं त्यांना कळेल तेव्हा काय होणार आहे काय माहित. आय नो, बट डोंट वरी, काहीतरी मार्ग नक्की निघेल. नक्की काय उपाय करणार आहेस? कोण येणार आहे? अरे डॅड. सिद्धार्थ, हे बघ, आदितीने मला सगळं सांगितलंय. तिच्या डोक्यात काहीतरी आहे, तिने काहीतरी ठरवलंय, म्हणून मी आज इथे थांबलोय. फक्त आदितीसाठी. काही दिवसात तुम्ही डिसिजन घेतला नाही आणि घरच्यांना तू सांगितलं नाहीस तर मी तमाशा सुद्धा घालू शकतो. फक्त हे मी आज दाखवून दिलं. डॅड, त्याची काहीच गरज नाही. जी व्यक्ती आज येणार आहे तिच्याबरोबरचं प्लॅनिंग जर नीट झालं ना तर यातून नक्की उपाय सापडेल.